सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक होऊन कोर्टामध्ये हजर सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या या प्रकरणामध्ये पोलिसांना बाथरूममधून धक्कादायक वस्तू सापडल्या असून आता सर्वात मोठा पुरावा सध्या पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे आता न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कोण जबाबदार आहे हे सोमवारी समोर आलेलं आहे। सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून सोनल वाळसंगकर यांची देखील चौकशी केली होती। त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांचीही चौकशी पोलिसांनी केली आहे। त्यामुळे डॉक्टर वाळसंगकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कोण जबाबदार आहे ते भेटलेल्या या सर्वात मोठ्या पुराव्यामधून पोलिसांच्या लक्षात आलंय। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वाळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वाळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण कुणालाच समजत नव्हतं। पण आत्महत्येपूर्वी डॉक्टर वाळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। डॉक्टर वाळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने यांच्या अटकेनंतर पोलिसांनी मनीषा माने हिला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयासमोर हजर केले। सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी मनीषा माने हिला पोलीस कोठडी सुनावली। डॉक्टर वाळसंगकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण आणि त्यामागील परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांचा तपास आणि फॉरेन्सिक अहवाल यामुळे या प्रकरणातील गूढ उलगडण्यास मदत होईल असं अपेक्षा आहे।